हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 23 जून 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्याच्या विषयाकडे. तर पहिली बातमी पाहूया. 17 जून रोजी केंद्र सरकारने डॉक्टर सैबल चट्टोपाध्याय यांची NSCचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली, पण त्याचबरोबर 3 सदस्य पण नेमले. इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला खामेनी यांनी सांगितले की त्यांनी US व इराण MOUला महत्त्वाची आश्वासने मिळाल्यानंतर पाठिंबा दिला. ओडिसामध्ये प्रसिद्ध राजा फेस्टिवल सुरू आहे. महिलांसाठी 3 दिवसाचा सण. पुढे पाहूया. डॉक्टर सुहास जोशी IIT इंदूरचे नवीन संचालक बनले. 20 जून 2026 रोजी नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारतीय लष्कराचा तुकडा मंगोलियात होणाऱ्या बहुराष्ट्रीय लष्कर सरावात सहभागी होणार आहे. युरोपियन T20 प्रीमियर लीगचे उद्घाटन हंगाम 26 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे. 6 शहरे असे असणार आहेत. नावे पाहूया. ग्लासगो, ॲम्स्टरडॅम, एडिनबरा, डब्लिन, बेलफास्ट, रोटरडॅम आणि 32 सामने होणार आहेत. पुढे पाहूया. इस्रोने चंद्रयान 4च्या नमुना चाचण्या सुरू केल्या. 2027मध्ये प्रक्षेपणाचे उद्दिष्ट आहे. नीट UG 2026 री एक्झाम 21 जूनला झाली. विद्यार्थी आत्महत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने नॅशनल टास्क फोर्स NTFचे स्थापना केली. पुढे पाहूया. तामिळनाडू विधानसभेने कर्नाटक सरकारच्या प्रस्तावित मेकेडाटू धरण प्रकल्पाला विरोध करणारा ठराव एकमताने मंजूर केला. 28 जून 2026 रोजी चेन्नई कॉर्पोरेशनने 5 वर्षाखालील 5,56,000 मुलांसाठी 1641 बूथवर पोलिओ लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. 28 जून रोजी. पुढे पाहूया. केरळचे मुख्यमंत्री VD सतीशन यांनी 19 जून रोजी कर सवलत उपाय, वाहन करात बदल व करमाफी योजना जाहीर केल्या. पुढे पाहूया. DGCAने देशभरातील अनियंत्रित हवाई पट्ट्यांची सुरक्षेचा तातडीचा आढावा घेण्यास सांगितले. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ग्रीन हायड्रोजन प्रमाणपत्र पोर्टल पारदर्शकतेसाठी लॉन्च केले. NCRPBने दिल्ली NCRमध्ये 4 नमो शहरे विकसित करण्यास मंजुरी दिली. पुढे पाहूया. RBIने प्रोजेक्ट ध्रुव पायलट प्रोग्राम क्रॉस बॉर्डर रेमिटन्ससाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा शोध सुरू केला. गुजरात सरकारने HUDCO सोबत 1 लाख कोटी रुपयांचे मेट्रो, द्रुतगती मार्ग व धोलरा प्रकल्पासाठी करार केलेला आहे. US-इराण कराराची मुख्य तरतूद 60 दिवसांची वाटाघाटी खिडकी. IAEA देखरेखीखाली युरेनियम डाउनब्लेडिंग. पुढे पाहूया. चीन देशाचे परराष्ट्र मंत्री वांग यी ब्रिक्स NSA बैठकीसाठी दिल्लीला येणार आहेत. कालावधी आहे 22 ते 23 जून रोजी बैठक. US संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी नाटोबद्दल 6 महिन्यात युरोपमधील सैन्य उपस्थितीचा आढावा घेऊन संरक्षण खर्चावर टीकाबद्दल बोलले. QS वर्ल्ड युनियन सिटी रँकिंग 2027 मध्ये भारतातील अव्वल IIT दिल्ली आहे. पुढे पाहूया. GSER 2026 नुसार स्टार्टअप इकोसिस्टममध्ये बेंगळूरचा जागतिक क्रमांक 15वा आहे. राईट टू प्रायव्हसी डिजिटल आरोग्य रेकॉर्डसाठी कलम 21 संरक्षित केले आहे. भारताचा पहिला व्यावसायिक स्तरावरील कोल टू अमोनियम नायट्रेट येथे उभारला जाणार. पुढे पाहूया. NHALने राजस्थानमध्ये मल्टीलेन फ्री फ्लोटिंग
MLFF गाडी थांबवावी लागत नाही. फास्टॅग स्कॅन होऊन टोल कापला जातो. सुप्रीम कोर्टाने फुटपाथला कलम 19 मुक्त संचाराचा अधिकार घटनात्मक अधिकाराशी जोडले. पादचारी हक्क शहरी नियोजनासाठी महत्त्व. 8वा वेतन आयोग रेल्वे कर्मचाऱ्यांना 2.92, 3.50, 3.80 इतका फिटमेंट फॅक्टर मागणी. 3.80 म्हणजे सुमारे 40% वाढ. पुढे पाहूया. US इराण वाटाघाटी स्वित्झर्लंड येथे झाल्या. उपराष्ट्रपती JD वान्से, इराणचे संसदाध्यक्ष मोहम्मद बाकर कालिबाफ. अंतरिम करारातील तपशील निश्चित करणे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत भारताने पाकिस्तानावर सिंधू जल करार कालबाह्य झाला आहे ही टीका केली. हा करार 1960 मध्ये झाला होता. दहशतवादामुळे कराराची पुनर्वलोकनाची मागणी. USने इराणी बंदरांची सागरी नाकाबंदी उठवली कारण अंतरिम करारानंतर तेल गॅस पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता. पुढे पाहूया. इस्रोने पुष्पक RLV ची चाचणी प्रगत अंतराळ मोहिमांसाठी पुनर्वापर योग्य प्रक्षेपण वाहने यासाठी केली. प्रोजेक्ट ब्लू कार्बनचे मुख्य उद्दिष्ट किनारी व सागरी परिसंस्था पुनर्स्थापना कार्बन साठवणुकीसाठी हे आहे. खारफुटी सीग्रास सारखे सागरी वनस्पती CO2 शोषतात. हवामान बदल लढा. नीरज चोप्राने डंपिंग विरोधी जागरूकता मोहीम IOA सोबत मोहीम सुरू केलेली आहे. डंपिंग विरोधी जागरूकता मोहीम. पुढे पाहूया. RBIने ग्रीन डिपॉझिटसाठी पर्यावरणपूरक प्रकल्पांना वित्तपुरवठ्यासाठी नियामक चौकट ही नवीन फ्रेमवर्क आणली. बँक ग्रीन डिपॉझिट घेऊ शकतात. पैसा फक्त सोलर पवन ऊर्जा प्रकल्पात जाईल. पुढे पाहूया. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक जंतर मंतर नवी दिल्ली येथे आंदोलन केले. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. परीक्षा अनियमितता, पेपर लीक विरोधी हे आंदोलन होते. तर फ्रेंड्स थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.